आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। नामपूर ग्रामपालिकेने मागण्या मान्य केल्यामुळे अखेर ॲडव्होकेट रेखा शिंदे यांचे उपोषण स्थगित। नामपूर ग्रामपालिकेच्या हद्दीतील शिवनेरी कॉलनीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा आहे। अतिक्रमण तात्काळ काढावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी रेखाताई शिंदे 2 दिवसापासून ग्रामपालिकेसमोर उपोषणाला बसल्या होत्या। अखेर पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी भैयासाहेब सावंत यांच्या हातून निंबू पाणी घेऊन मागण्या मान्य झाल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले। नामपूर शहरात शिवनेरी कॉलनी महत्त्वाची कॉलनी मानली जाते, मात्र या कॉलनीत गेल्या अनेक वर्षापासून काही नागरिकांनी अतिक्रमण करून ठेवले आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असताना सुद्धा गावातील काही ठेकेदारांनी या ठिकाणी काम पूर्ण करण्याचा अट्टहास दाखवलाय। याबाबत त्यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन आधी कॉलनी अतिक्रमण मुक्त करा, मगच काम पूर्ण करा अशी मागणी केली। या व्यतिरिक्त शिवनेरी कॉलनीतील मूलभूत रस्ते, वीज, पाणी सारख्या समस्या चव्हाट्यावर आणल्या। याबाबत गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपालिकेकडे न्याय मागूनही ग्रामपंचायत न्याय देत नसल्यामुळे अखेर त्यांनी 13 एप्रिलपासून ग्रामपंचायत समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले। या उपोषणात परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला। जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भैयासाहेब सावंत, ग्रामसेवक सचिन नेहते, सरपंच रेखाताई पवार, सामाजिक कार्यकर्ते भाऊराव सावंत, गणेश खरोटे, दादाजी बच्छाव यांनी मध्यस्थी करून उपोषण मागे घेण्याबाबत सहकार्य केले। लेखी स्वरूपात येत्या 15 दिवसात अतिक्रमण काढण्यात येईल, तसेच तोपर्यंत रस्त्याचे काम बंद ठेवण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर ॲडव्होकेट रेखा शिंदे यांनी आपले उपोषण मागे घेतले। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक विनोद पाटील।